पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये बसमध्येच तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना आहे ती समोर आलेली आहे आणि या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडालेली आहे। या घटनेनंतर राज्यभरातील प्रमुख शहरात असलेली मध्यवर्ती बस स्थानक सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि म्हणूनच याची खातरजमा करण्यासाठी मी आता आहे कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामध्ये आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। रात्रीच्या वेळी सुद्धा हे कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक जे आहे ते प्रवाशांनी गजबजून गेलेलं असतं आणि त्यांना सुरक्षा देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 4 ते 5 गार्ड देखील पाहायला मिळतात। जे बसच्या ठिकाणी गर्दी होते ती गर्दी नियंत्रणात आणण्याचं काम हे सध्या गार्ड करतायत। त्याचबरोबर इतरांवर देखील लक्ष ठेवण्याचं काम हे गार्ड अशा पद्धतीने करत असल्याचं पाहायला मिळते। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर काही ठिकाणी आपल्याला अस्ताव्यस्त पार्किंग या सगळ्या बस डेपोमध्ये पाहायला मिळते, तर काही ठिकाणी अंधारामध्ये या सगळ्या बस लावल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे या ठिकाणी पुरेशी लाईट असणं देखील गरजेचं आहे। दुसऱ्या बाजूला जर मी तुम्हाला ही दृश्य दाखवतो, शौचालय जर आपण बघितलं तर या बाजूला ही जी गाडी शिवनेरी गाडी लावलेली आहे त्याच्या बरोबर मागे हे सार्वजनिक शौचालय आहे, मात्र त्या ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा लोकांना येत नाही अशा पद्धतीने ही बस आहे ती लावून ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच आपण बघतोय काहीशी गैरसोय या ठिकाणी प्रवाशांची होते असं देखील आपल्याला म्हणावं लागेल। इतकंच नाही तर काही तळीरामांचा या ठिकाणी वावर देखील आपल्याला पाहायला मिळतोय। इथले गार्ड जे आहेत ते अशा तळीरामांना हेरून इथून हाकलण्याचा देखील प्रयत्न करतायत, मात्र प्रवाशांच्या सुरक्षितता लक्षात घेता किंवा प्रवाशांना होणारा धोका लक्षात घेता यावर देखील अटकाव घालण्याची गरज आहे ती आपल्याला या निमित्तानं दिसते। एकूणच आपण बघतोय कशा पद्धतीने महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर रात्री प्रवास करणाऱ्या अजूनही आपण बघितलं तर नियंत्रण कक्षाकडे हे जे काही लोक प्रवासी आहेत ते विचारणा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामध्ये काही सुविधा ज्या आहेत त्या देणं खरंच गरजेचं आहे अशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। प्रामुख्यानं काही ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था नाही, ती प्रकाश व्यवस्था असणं गरजेचं आहे, तर दुसऱ्या बाजूला पार्किंग देखील अस्ताव्यस्तपणे केलं गेलेलं आहे त्यावर देखील नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे। तर तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे तळीरामांचा आणि भुरट्या चोरांचा जो काही वावर या सगळ्या परिसरामध्ये असतो त्यावर देखील नियंत्रण आणण्यासाठी इथल्या बस स्थानकातील प्रमुखांना कसरत करावी लागणार आहे काय किंवा त्यासाठी प्रयत्न देखील करावे लागणार असल्याचं प्राथमिक चित्र कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरामध्ये पाहायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।